अशोक मुरुमकर काय सांगतामध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. संपूर्ण तालुक्यात या प्रचाराचं दुःखाच्या सावटात आज हा समारोप होत आहे. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि ह्या प्रचारातली जी खरी रंगत जी येणं आवश्यक होतं ती मात्र आली नाही. पूर्ण दुःखाच्या सावटात हा आज प्रचार संपतो आहे. याच निमित्तानं माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. गेल्या भागात आपण भाजपच्या नेत्या रश्मीदीदी बागल यांच्याशी संवाद साधला. याबरोबर सुभाष गुळवे बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष त्यांच्याशी देखील आपण संवाद साधला होता. आमदार नारायणआबा पाटील यांची देखील आपण वेळ घेत आहोत. वेळ मिळाल्यानंतर त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत. मामा तुमचं स्वागत आहे. आपली ही निवडणूक 9 वर्षानं ही निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीत आपण करमाळ्यात बागल आणि आपला गट एकत्रितपणे या निवडणुकीत सामोरं जात आहोत. नेमकं काय वातावरण आहे? एक तर ही निवडणूक 9 वर्षानंतर 17 नंतर आज होते. 2017ला ही निवडणूक झालेली होती आणि ही निवडणूक ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस कार्यकर्त्यांचं मत होतं की युती आघाडी करून आपण निवडणुका करू. वरिष्ठांच्याही सूचना आलेल्या होत्या, त्याप्रमाणे त्या सूचनांचं पालन आणि कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करून या ठिकाणी आम्ही करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि आम्ही असं एकत्र करून ही निवडणूक लढवत आहोत. आणि त्यातच नंतर जयवंतभाऊंनी आम्हाला या युतीला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्यामुळं विजयाच्या दृष्टीनं आता कुठल्याही प्रकारे आम्हाला अडचण वाटत नाही की करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट ह्या युतीचे 100% सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील अशा प्रकारचं वातावरण दिसून येत आहे. मामा, तुम्ही ज्यांना सुरुवातीपासून नेते मानत आलेला आहात ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतरचं जे वातावरण आहे प्रचाराचं, त्यांची सभा कुठे झाली नाही किंवा राष्ट्रवादीची एकूणच कुठंही मोठी सभा झाली नाही, त्याचा या निवडणुकीवरती कसा परिणाम आहे? खरं तर दादांचं इतकं आकस्मिक हे निधन झालं की कुणालाही कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं की असा काळाचा घाला एखादा होऊ शकतो. आणि तशा परिस्थितीमध्ये दादांची सभा तर त्याच दिवशी माझा आदल्या दिवशी संध्याकाळी फोन झाला होता. कदाचित 3 तारखेलाच आपल्याकडं झरे फाट्यावरती किंवा कोरडो येथे अशा 2 ठिकाणी मी कळवलेलं होतं आणि त्यांनी मला शब्दही दिलेला होता की नक्की एका सभेला मी येतो. दादांच्या निधनानंतर 28 तारखेनंतर या निवडणुकीमध्ये आम्ही सगळेजण जसं राज्यभर शॉक बसलेला होता. आम्ही तर सगळे कार्यकर्ते होतो, त्यांचे जवळचे कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही त्या शॉकमधून बाहेर यायला आम्हाला 2-3 दिवस गेले. आणि अशा निवडणुकीच्या वातावरणामध्ये अशी घटना घडल्यामुळं निवडणुकीतला जो हे असतो डामडौल किंवा जानजावता असतो तो ह्याच्यामध्ये आम्ही करूच शकलो नाही, कारण मानसिक इच्छा आणि लोकांची दिसली नाही मतदारांची तशी. आता मी दादांच्या 3ऱ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सुरू केलं, पण आम्ही कुठलाही डामडौल न करता, सत्कार समारंभ न घेता, हलगी फटाकड्या न वाजवता अशा पद्धतीनं लोकांच्या कॉर्नर बैठका घेऊन त्या ठिकाणी प्रचाराची धुरा सांभाळतो आहे. पण त्यातसुद्धा लोकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मामा, आपण जर पाहिलं तर तुम्ही माढा आणि करमाळा ह्या दोन्हीही तालुक्याची जबाबदारी एकाच वेळेस पाहतायत. आज आम्ही पाहतोय की म्हणजे तुमच्या मागं किती व्याप आहे. आज मी तुमच्याबरोबर फिरतोय, तुमची मुलाखत घेण्यासाठी मी सकाळपासून मागं आहे तुमच्या. ह्या गावात देखील तुमचा जोरदार प्रचार सुरू आहे माढा तालुक्यात. नेमकं काय वातावरण काय? नाही, हे तर माढा तालुका, हे तर पूर्ण तालुक्यामधलं वातावरण इथं आदरणीय दादांनी गेले 30 वर्ष आणि दादांच्या बरोबरीनं मी पण 30-40 वर्ष या ठिकाणी काम करतो आहे. त्यामुळे या परिसरामध्ये सगळ्या 100% जागा ह्या आपल्या विचाराच्या येणार आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. मामा, थोडा आता राजकीय विचारतो आहे मी.
करमाळा तालुक्यात जर पाहिलं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी तुमची साथ सोडली होती. त्यापाठोपाठ सावंत यांनी देखील साथ सोडली होती. त्यानंतरचा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, त्यानंतर नगरपालिका निवडणूक झाली आणि आत्ता जिल्हा परिषदची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पुन्हा माजी आमदार जगताप यांनी महायुतीला म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिला आहे. काय नेमकं तुम्हाला असं वाटतं आहे की म्हणजे परत त्यांनी पाठिंबा देणं? नाही, राजकारणामध्ये ह्या घटना घडत राहतात. म्हणजे त्या वेळेच्या राजकीय सिच्युएशनप्रमाणचे ते निर्णय असतील. कदाचित त्यावेळेस जयवंतभाऊंना वेगळा काहीतरी त्याच्यामध्ये निर्णय घ्यायची त्यांना बुद्धी सुचली असेल, त्यामुळे तो घेतला असेल. आता पुन्हा सुबुद्धी चांगल्या पद्धतीनं त्यांना सुचली असेल म्हणून यावेळेस त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आपल्या करमाळा तालुक्यातला सर्वात केंद्रस्थानी राजकारणाच्या केंद्रस्थानी आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा राहतो. बरोबर. अनेकदा आपण पाहिलेलं आहे ह्या कारखान्याच्या भोवतीच राजकारण फिरतं. हा कारखाना आपल्याकडे यावा या दृष्टीनं आपण 5-6 महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली आदिनाथची त्यात देखील तुम्ही उतरलेला होतात. मात्र पुन्हा त्या निवडणुकीत पराभव झाला आणि आत्ता ही निवडणूक होत आहे. नेमकं आदिनाथ बाबांनी नेमकं तुमची काय भूमिका आहे? नाही, एक तर आदिनाथ कारखाना हा राजकारणामध्येच त्याचं पूर्ण आयुष्य राजकारणामध्येच गेलं आहे. म्हणजे उभारणीपासून जर तुम्ही बघितलं तर तो कारखाना उभारणीत असतानाच 3 निवडणुका झालेला कारखाना आहे तो. माझ्या माहितीप्रमाणे 3 निवडणुका आदिनाथची उभारणी न होताच झालेल्या होत्या आणि त्यावेळेसपासून सातत्यानं तो कारखाना राजकारणाचं बळी पडलेला आहे असं माझं मत आहे. कारण एवढं पोटेन्शियल असलेला कारखाना की ज्याचा बैलगाडीनं 100% ऊस त्या ठिकाणी राहतो. रिकव्हरी त्याची 12-12.5 राहायची आपण सुरुवातीच्या कालावधी मध्ये बघितलं तर. अशा सगळ्या अतिशय चांगल्या ह्याच्यातला कारखाना म्हणजे पोटेन्शियल असलेला कारखाना फक्त राजकारणामुळं त्याचा बळी आत्तापर्यंत अनेक वेळा गेला आहे अशी परिस्थिती आहे. पण तुमच्याकडं हा जर कारखाना आला असता तर नेमकं काय तुमच्या डोक्यात कसं होतं हा कारखाना सुरू करणं? आता एक तर कारखानदारी ऊसाची कारखानदारी तशी अडचणीतच आहे आणि नव्यानं त्याच्यामध्ये इथेनॉल असेल, त्यानंतर आता कोजेनचे पण दिवस संपलेले आहे. कारण कोजेनचे पण शासन आता PPA करायला ते रेट देऊ शकत नाही. पण नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी आली आहेत किंवा त्याचे बाय प्रोडक्ट आलेले आहेत तर त्यामधून तो कारखाना मला त्या कारखानदारीतला अनुभव असल्यामुळं मला स्वतःला त्याची खात्री वाटत होती की आपण त्या नवीन सगळ्या ज्या घडामोडी आहेत म्हणजे आता पुढं जाऊन इथेनॉल आहेच, ENA आहेच, त्याबरोबर CNG आहे, खताचे प्लॅन्ट आहेत म्हणजे ॲग्रोबेजचे त्याच्यावरती हे करत असताना नव्यानं त्याच्यामधून आता पॉलिक ॲसिडच्या संदर्भामध्ये मी त्याच्यावरती जे आत्ता सुरुवात झालेली आहे की साखरेपासून, रसापासून आणि BHEAV CAV आपल्याकडं जे प्लास्टिक बनलं जातं तर ते फ्रेंडली प्लास्टिकचा बेस त्याच्यामधून तयार करता येतो. ती टेक्नॉलॉजी आता सुरू झालेली आहे. म्हणजे तशा प्रकारचा प्लॅन्ट एक आता UPमध्ये उभारणी सुरुवात झाली आणि त्या माहित्या घेऊन या कारखान्याला कशी ऊर्जित अवस्था येईल त्या दृष्टीनं माझ्या डोक्यामध्ये होतं की आपण हा कारखाना ह्या पद्धतीनं जर गेलो तर कमीत कमी संस्था तरी चांगल्या पद्धतीनं ती वाचेल. त्याच्याबरोबर पुन्हा त्याला दुसऱ्या शैक्षणिक जोड देता येईल का? कारण तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्याची 250-300 एकर जमीन आहे तिथं आणि त्याचा व्यवस्थितपणे जर वापर केला तर तो कारखाना बाहेर काढता येईल अशा पद्धतीनं माझा विचार होता. मामा, गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 19 ते 24च्या दरम्यान करमाळ्याचा आमदार म्हणून तुम्ही काम पाहिलं आणि या दरम्यान 3,500 कोटीचा तुम्ही विकास निधी आणला. मात्र हा विकास कागदावरचा असं म्हणून तुम्हाला हिणवलं जात होतं आणि आत्ता 1.25 वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन ह्यामध्ये अनेकदा अशी चर्चा होती की आत्ताच्या काळात निधी 1 रुपयाचा देखील आलेला नाही. म्हणजे जाहीर सभांमध्ये देखील यावरती वक्तव्य केलं जातं आणि तुम्हाला देखील हिणवलं जातं. काय उत्तर असेल त्यांना?
नाही, आता तुम्ही परिस्थिती बघितली तर करमाळा तालुक्यातलं राजकारण अफवावरतीच चालणारं राजकारण आहे आणि हे कार्यकर्त्यांना सगळ्यांनाच मागचे अनुभव पाहता निवडणुका ह्या कधी विकासावरती झालेल्याच नाही म्हणजे आहेत. करमाळ्याच्या करमाळ्याच्या फक्त करमाळा तालुक्यामध्ये माझा तसा संबंध 12 वर्षाचा आहे, 14 पासूनचा. पण कधी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका गेल्याच नाहीत. म्हणजे आता एवढं प्रचंड प्रमाणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की 3,500 कोटी रुपये ह्या आमदाराला मी दिलेत, हे जाहीर सभेतून सांगतात. तरीसुद्धा तालुक्यातलं राजकारण कारण शेवटी राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालत राहतं. आत्ताच बघितलं तुम्ही 1 वर्षापूर्वी आदरणीय भाऊंनी म्हणजे शेवटी राजकारणाचा भाग म्हणून ज्यावेळेस आता मला त्यांना विरोध करायचा आहे त्यावेळेस त्यांनी मुद्दे काढून बोलणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. म्हणजे आणि त्यामध्येच तुम्ही बघितलं तर नारायणाबा असतील, भाऊ असतील, यांनी सगळ्यांनी मिळून मी जे 3,500 कोटीच्या विकासाचं सांगत होतो, म्हणजे कामं सांगत होतो, त्यावेळेस मलाही ट्रोल केलं जायचं, माझ्यावरती टीका व्हायच्या की कागदावरचा विकास. तर 1.25 वर्षानंतर आता कालचं भाऊचं आपण वांगीचं भाषण जर ऐकलं तर भाऊंनी ते खेळीमेळीच्या वातावरणात कबूल केलं की ठीक आहे बाबा, पीक म्हणजे बी पेरल्यावर सुद्धा त्याला उगवून यायला त्याला वेळ जातो, तसाच तुमच्या विकासाला सुद्धा त्यावेळेस तुम्ही केला, पण आता थोडा उशीर झालेला होता. हा राजकारणाचा भाग द्या सोडून तुम्ही, पण आज त्याचे लोकांना जे कागदावरचा विकास होता त्याचे प्रत्यक्ष दर्शनी त्याचे पुरावे लोकांपुढे यायला लागलेत ना आता. दुसरं, या निवडणुकीत जर आपण पाहिलं, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पाटील गटाकडून एक सतत चर्चा केली जात आहे किंवा ते सांगत आहेत की मला या निवडणुकीत एकटं पाडलं गेलेलं आहे, कारण मोहिते पाटील यांनी त्यांची साथ सोडलेली आहे. यांनी त्यांची साथ सोडली म्हणण्यापेक्षा त्यांच्या जागा वाटपात जे काही चर्चा झाली आहे ते जग जाहीर झालेले आहे, त्यात काय झाकून राहिलेलं नाही. आबांनी म्हणजे आबांची भाऊंनी बी साथ सोडली, खरंच त्यांना एकटं सोडलं आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला कालच्या भाऊंचे भाषणं मी पण ऐकले, म्हणजे जिंतीच्या सभेतलं भाषण ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या युतीचा आणि विधानसभेचे सगळेच संदर्भ दिलेले आहेत. ती मुलाखत ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये सगळेच भाऊंनी बोललेले आहेत. आणि एकंदरीत ह्याच्यावरून असं दिसतंय की नारायणाबाला कोणी सोडलेलं वाटत नाही मला, कारण त्यांनी त्यांच्या स्वार्थापोटी ह्यांना सोडलं आहे असं साधारणतः मला ह्या सगळ्या प्रक्रियेमधून दिसतंय. कारण शेवटपर्यंत सगळ्यांच्या भूमिकात एकत्र करायच्या अशा वाटत होत्या मला. पण भाऊंचं कालचं भाषण मी काय जिंतीच्या सभेत नव्हतो, पण जिंतीच्या सभेतलं भाषण मी ऐकल्यानंतर मला लक्षात येतं आहे की कुणी कोणाला सोडलं आहे. तर नारायणाबाला कुणीही सोडलेलं नाही. नारायणाबाला स्वतःचं अस्तित्व किंवा एक प्रकारची राजकारणातली जो अहंकार असतो आणि तो निर्माण झाल्यासारखा ह्याच्यामध्ये मला दिसला की काही कुणाची गरज नाही, आता माझं पाणी आजमावून बघायचं, अशीही काही त्यांच्या कार्यकर्त्याची वक्तव्य मी ऐकली की आम्ही किती पाण्यात आहोत ते चेक करायचे, म्हणून आम्ही हे करत. माझा एक शेवटचा प्रश्न असेल, जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी काम पाहिलं आणि त्यावेळी तुमचं सतत एक विधान असायचं की करमाळा तालुक्याचा बॅकलॉग मी भरून काढला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली, करमाळ्यातलं कुठलं एक गाव असं राहिलेलं नाही की तुम्ही त्या गावात विकास काम दिलेलं नाही. विधानसभेत बी तसंच झालं. नेमकं आत्ता तुमचं काय म्हणजे व्हिजन काय असणार आहे या निवडणुकीच्या ह्याच्यात? नाही, एक तर जिल्हा परिषद ही संस्था काम करण्याच्या दृष्टीनं फार मोठी आहे, म्हणजे मिनी मंत्रालय आहे ते. म्हणजे आमदारच्या माध्यमातून जेवढी गाव पातळीवरची कामं करू शकत नाही आपण, म्हणजे एखाद्या गावाचं मोठं काम आपण करू शकू. एखाद्या गावाला पाणी नसेल, शेतीसाठीचं पाणी आपण आमदारकीच्या माध्यमातून देऊ शकेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देऊ शकणार नाही. परंतु गाव पातळीवरच्या छोट्या छोट्या प्रश्नाची सोडवणूक करायला जिल्हा परिषद हे माध्यम फार चांगलं आहे. आता जिल्हा परिषदेची यंत्रणा म्हणजे त्याची सिस्टीम अशा पद्धतीनं आहे की त्याच्यामध्ये 2.5 वर्षासाठीच आरक्षण राहतं आहे. दर ह्याच्यामध्ये 2.5 वर्षानंतर ते चेंज होते. पण मी असं म्हणेल की जर जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण जर नसलं समजा, किंवा एखाद्या माणसाची तिथं हे आहे,
तर जिल्हा परिषद हे आमदारापेक्षा सुद्धा सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आयुष्यभर ते काम करण्यासारखी संस्था आहे. मामा, मतदारांना तुमचं आवाहन काय असेल? करमाळ्यातले प्रश्न तर खूप आहेत. कृषी म्हणजे केळी संशोधन केंद्राचा प्रश्न आहे, अनेक दिवसापासून चर्चेत आहे. विधानसभेच्या लेवलवरचे जे प्रश्न आहेत ते वेगळे आहेत. डिकसळचा पूल आहे, कोगाव शिरसोडी पूल आहे, त्यानंतर ह्यामधला रस्ता आहे, त्यानंतर जातेगाव टेंभुर्णी रस्ता आहे. हे खूप प्रश्न आहेत, ते म्हणजे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यानंतर मांगीच्या पाण्याचा जिवंत प्रश्न आहे, ते तुम्ही त्यावरती देखील बोललेला आहात. आता पहिला मुद्दा म्हणजे कुकडीच्या पाण्यावरती रिटेवाडी उपसा सिंचनच्या नावाखाली 4-5 वर्ष मी ऐकत होतो. म्हणजे त्याच्यावरती आमदारांनी लोकांची फसवणूकच केली. त्याच्यामध्ये एकही कुठला कागद त्याच्यावरती मला दिसून येत नाही. कुठंतरी एखादा फोटो पत्र दिलं म्हणजे पाणी आलं असं त्याचा अर्थ होत नाही. पण जे प्रॅक्टिकली प्रशासकीय पातळीवरती काय रिझल्ट आहे ह्यालाही फार महत्त्व आहे. एकीकडं तुम्ही कुकडीचं पाणी उजनीतनं रिटेवाडी उपसा सिंचनच्या नावाखाली लोकांची फसवणूक एवढे दिवस करतायत. ते करत करत मांगीचं पाणी गेलं. मांगीचं पाणी आता कर्जत तालुक्यामध्ये चाललेलं आहे. एकतर मांगीचंच अधिकृत पाणी अजून आपण करून घेऊ शकलो नाही, आणि जामखेड तालुक्यामध्ये हळगावकडं मांगीचं पाणी जाते. बरं, ते पाणी पावसाचं पाणी आहे. मांगीचं पाणी आहे ते पावसाचं पाणी आहे. मांगी भरती ती पावसावरती भरती. थोडंफार फ्लडमधल्या पाण्याचा अतिशय थोडा सहभाग त्याच्यामध्ये कुकडीच्या पाण्याचा येतो. पण तेही काय अधिकृत कुकडीच्या कमान एरियामध्ये मांगी तलाव नाही आहेच. म्हणजे तो प्रश्न अबाधित असताना म्हणजे नवीन पाणी आणायचं हा तर तुम्ही सोडवूच शकलेला नाही. नुसते गप्पाच मारताय तुम्ही. 2014 ते 19 5 वर्ष स्थिर सरकार असताना प्रशासकीय पातळीवरती एक कागद दाखवा तुम्ही त्याच्यावरती. आणि हे करत असताना आता तुम्ही आमदार झाला, आता मांगीच्या तलावातलं असलेलं पाणी दुसरीकडे चाललं आहे, त्याच्यावरती तुम्ही काहीच भाष्य करत नाही. आता तुम्हाला आठवत असेल की इंदापूर तालुक्याच्या उजनी धरणावरती इंदापूरच्या लाकडी निंबोळी ह्या योजनेसाठी शासनानं GR काढला होता. आठवते का बघा तुम्ही? बरोबर. त्यावेळेस मला असंच माझ्यावरती ॲलिगेशन केले की पाणी दिलं विकलं. मी 5 दिवस थांबून तो GR कॅन्सल करून घेतलेला होता. त्याच्या कॉप्या आपल्याला प्रशासकीय पातळीवरती रेकॉर्डवरती मिळतील. म्हणजे राजकारण किती करायचं ह्यालाही मर्यादा आहेत ना. लोकांचे जीव जाईपर्यंत राजकारण केलं नाही पाहिजे. बरं, दिलेल्या संधीतनं भले आपल्याला म्हणजे चांगलं नाही करता आलं तर वाईट तरी करताना कमीत कमी आपण त्या भूमिका व्यवस्थितपणे बजावल्या पाहिजेत. म्हणजे माझी स्पष्टपणे ही भूमिका आहे या बाबतीत. माझा शेवटचा प्रश्न असा आहे, मतदारांना नेमकं आव्हान काय असेल? मी का म्हणतोय मामा, एकतर जाहीर सभा झाल्या नाहीत दादांच्या अकाली निधनामुळं. बरोबर आहे. एकदम शॉर्ट पिरियड होता हा. नेमकं आव्हान काय असेल? नाही, माझं मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की माझा करमाळा तालुक्याच्या राजकारणाचा संबंध 2014 पासून आला आहे. आणि 14 पासून मी जे राजकीय जीवनामध्ये वागलो, मला जी काही पदं मिळाली तिथं, की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतानाही मी कशा पद्धतीनं काम केलं, आमदार असतानाही कशा पद्धतीनं काम केलं, आणि त्याचा फरक तुम्हाला लक्षात हळूहळू येणार आहे की विकासाच्या बाबतीतल्याही प्रक्रिया. आणि मी राजकारण करत असताना कधी राजकारण म्हणून केलं नाही. राजकारण करत असताना राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण करायचा प्रयत्न केला. त्यामध्ये लोकांनाही विश्वास ठेवायला थोडा वेळ जातो. पण मी बघतोय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोक हळूहळू टप्प्याटप्प्यानं विकासाच्या राजकारणावरती विश्वास ठेवायला लागलेत. हे माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याच दृष्टीनं याही निवडणुकीमध्ये माझ्या मतदार बंधू भगिनींना आव्हान असेल की जे आम्ही माहितीतनं उमेदवार उभा केलेले आहेत, तर ते विकासाच्यासाठी उभा केले, ते काही सत्तेसाठी उभा केलेले उमेदवार नाहीत. त्यामुळं विकासाचा मुद्दा माझा आपल्याला मी जो वारंवार विनंती करून आणि प्रत्यक्षदर्शनी विकासाच्या बाबतीमध्ये रिझल्ट देत असतानासुद्धा आपण तुलनात्मक तुमच्या हळूहळू लक्षात यायला लागलं हे मला आत्ता समजतं आहे. म्हणजे हेच जी लोक माझ्यावरती आरोप करायचे किंवा सभा समारंभामधनं व्हायचं किंवा लोक
विरोध करत असताना हे मुद्दे मांडायचे. तेच लोक आत्ता माझ्याकडं पण येऊन मतदार साधे असतील ते मतदारसुद्धा कबूल करतात की मामा झाली चूक आमच्याकडनं, आमच्या लक्षात आलं नाही. धन्यवाद मामा. तुमचा खूप वेळ घेतला. बाहेर जर आपण पाहिलं तर लोक तुमची वाट पाहत थांबलेत आणि त्यात मी तुमचा वेळ घेतला आहे. तुम्ही काय सांगतायशी संवाद साधला. शनिवारी 7 तारखेला मतदान आहे. माझी काय सांगताकडून एकच विनंती आहे सर्व मतदारांना की आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावा. धन्यवाद.